याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. त्याचं कारण खुंटलिया धावा तृष्णेची या. आणि म्हणून कौतुक वाटे झाली या वेचाचे, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. तुका मने मुक्ती परिनिली नोवरी. कभी कभी हम भी गाया करते. तुका मने मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. विठ्ठला विठ्ठला. महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा टाळ टाळ वाजवा टाळ. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवधरार्थावतारं, कलांकांकते ज्योतिका मोदिवक्रम. खलानिशवादापनोतार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. करुणा करा पावन झालो
मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याचरणश्रवणत्वगदीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा या वार करी या वार मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची या प्रस्तुत चिंतन सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांच्या गाथ्यातील तुकोबारायांनी अवतार घेतल्याच्या नंतर त्या अवतारामध्ये त्यांचं कार्य नेमकं काय आहे, कशासाठी हा अट्टहास करायचा आहे हे तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्याला दाखवून दिले। तत्पूर्वी अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्ता या नात्याने क्रमप्राप्त समजतो। आजच्या दिवशी गेल्या वर्षभरापूर्वी या धनवटे कुटुंबियातून आमच्या अमोलदादांचं इहलोकीची यात्रा संपून परलोकीची यात्रा सुरू केली आणि या दादांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियामध्ये असणारे त्यांचे वडील श्री सुभाष गणपत धनवटे, दादाच्या आई सौ सुनीता सुभाष धनवटे, दादांचे बंधू। आता बंधूंच्या विषयी सांगायचं झालं, पुण्याला एका नामांकित कंपनीमध्ये खूप मोठ्या पोझिशनवरती खूप मोठ्या हुद्द्यावरती ते कामाला आहेत आणि त्या निमित्ताने पुण्यात असताना त्यांची आमची ओळख झाली। बरं नुसत्या ओळखीवरती थांबलं नाही, ते ऋणानुबंध झाले, अगदी प्रेमाचे संबंध झाले। प्रेमाच्याही पलीकडे जी गोष्ट असते ना, तर ते संबंध महेश दादाचे आमचे त्या ठिकाणी झाले। दशक्रियेच्या निमित्ताने येणं झालं होतं, त्यानंतर वाटलं नव्हतं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही येणं होईल, परंतु तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आमचे महेश साहेब यांच्या आमंत्रणातून आपल्या सर्वांचा योग आला। म्हणून चिंतनासाठी घेतलेला अभंग खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात याजसाठी केला होता अट्टहास। कशासाठी? शेवटचा दिस गोडवा, असा रिवर्ब ठेवा थोडा एकदम आणि लेवल द्या, ताकद द्या थोडी। यांचं चालू झालं का माझं बंद केलं तरी चालेल। कशासाठी? तर शेवटचा जास्त झालं, कमी झालं। शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या। गेलेल्या माणसाचं कधीतरी स्मरण झालं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं प्रथम पुण्यस्मरण। परंतु या भूमंडळामध्ये ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू सुद्धा आहे
आणि हे त्रिवार सत्य आहे. हे आपण हे सत्य पचवायला खरं तर ताकद पाहिजे. काय माहिती सांगू का महाराज, सेकंदाला आपल्यासोबत काय घडणार आहे हे कोणालाच माहीत नाहीये. एका सेकंदाला आपल्यासोबत काय घडणार हे कोणालाच माहीत नाहीये. तरी सुद्धा आपण इतक्या विश्वासाने जगतो ना की 1 महिन्याचा मोबाईलचा रिचार्ज आपण करून ठेवतो. 1 महिन्याचा रिचार्ज आपण मोबाईलचा करून ठेवतो. आपल्याला माहिती का दुसऱ्या दिवशी आपल्यासोबत काय होणार आहे, माहीत नाहीये. पण आपण 1 महिन्याचा रिचार्ज करून ठेवतो. का करून ठेवतो? का करून ठेवतो? मोबाईलचा बॅलन्स संपला तर काय संपणार आहे? कनेक्शन तुटणार आहे महाराज, कनेक्शन. तसं सांगू का, तुकोबाराय सांगतात, देवाशी परमात्म्याशी जर तुम्ही कनेक्शन तोडलं ना, देवाशी परमात्म्याशी तुम्ही जर कनेक्शन तोडलं ना, तर तुमच्या शेवटचा दिवस जो आहे ना, त्यासाठीचा जो अट्टास तुकोबारायांनी अभंगात सांगितला ना, तो परिपूर्णतेकडे कधीच जात नाही. ठीक आहे, मला सांगा, माणूस जसे कपडे बदलतो, आत्मा तसं शरीर बदलतो. आता मला सांगा, मी धोतर घातले, पटका घातलाय, मग मी झोपताना असंच झोपणार का? नाही ना. झोपायचा ड्रेस वेगळा, झोपायला लुंगी घालणार, नाईट पॅन्ट घालणार, पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, कीर्तनाला घालायचा ड्रेस वेगळा, लांबच्या पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, जवळच्या पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, कांदे काढायचा ड्रेस वेगळा. तो स्पेशल असतो ना, शेतातच काढून ठेवतात तो, कांदे काढायचा ड्रेस वेगळा, मुलगी पाहायला जाण्याचा ड्रेस वेगळा, शर्ट एकाचा, पॅन्ट एकाची, गाडी एकाची, त्यात पेट्रोल उधारीचं, अशा तडजोडीनुसार जावं लागतं महाराज. बरोबर ना? सांगायचं हे, माणूस जसे कपडे बदलतो, आत्मा तसं शरीर बदलतो. मला सांगा, इथं बसलेले सगळे बोलत चला, तुमचा मोबाईल खराब झाला, तुम्ही काय करता? मोबाईल फेकून देता, दुसरं सिम घेऊन नवीन मोबाईल घेऊन टाकता ना. नसेल घेत तरी हा म्हणा, नवीन मोबाईल घेता, मला बरं वाटेल थोडा हा म्हणलं. नवीन मोबाईल घेता आणि जुनं सिम त्या मोबाईलमध्ये टाकता. अगदी त्याच पद्धतीने शरीर, आत्म्याने हे शरीर सोडल्याच्या नंतर आत्मा काय करतो? दुसरं शरीर धारण करतो. जसे माणसं कपडे बदलतात तसं आत्मा शरीर बदलतो महाराज, तसं आत्मा शरीर बदलतो. म्हणून तुकोबाराय सांगतात या अभंगामध्ये, आम्ही आल्याच्या नंतर तुकोबारायांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे. तुकोबाराय म्हणतात, ऋषी मुनींनी जे सांगितलं ते आम्ही परत सांगायला आलेलो, जन्माला आलेलो नाहीये. ऋषी मुनींनी जे सांगितलं ते आम्ही वर्तनात करायला आलेलो आहे, ते आम्ही वागून दाखवायला आलेलो. आणि म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात की आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलं. कारण मी जो अट्टहास करतोय ना, त्या अट्टहासाची परिपूर्णतेची वाट मला सापडल्याच्या नंतर मी निश्चिंत झालोय. आता निश्चिंतीने पावलं विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ, तृष्णा म्हणजे तहान. तृष्णा म्हणजे तहान, आशा, आशापाश. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आणि या पद्धतीचा अभंग आजच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण घेतलाय. या कीर्तन सेवेकरता आज ज्या कलाकारांची उपस्थिती आपल्याला लाभली, खऱ्या अर्थाने त्यांचं नाव गौरव करणं गरजेचंच आहे. तो म्हणजे असा, या कीर्तन साथीकरता ज्यांची मृदंगाची साथ आपण ऐकतोय, ते मृदंग अलंकार, आपल्या शिर्डीचं वैभव, आपल्या परिसराचं वैभव, आमचे गुरुबंधू आदरणीय श्री राहुलजी महाराज शिंदे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराजांसाठी, जोरदार वाजवा. नंतर भोजने, हां तेवढ्या पुरत्या तरी वाजवा. आपल्या तालुक्याचा असणारे वैभव, खऱ्या अर्थाने राहुल महाराज आमचे गुरुबंधू आहेत. आदरणीय मृदंगाचे महामेरू गंभीरजी महाराज अवचार यांच्याकडे शिक्षण संस्थेमध्ये आम्ही दोघांनी सोबतच शिक्षण घेतलंय. आणि आज खरं तर महाराज मला विश्वास बसत नाही, तुम्ही माझ्या साथीला आलेत. मोठी माणसं आहेत, मोठ्या माणसांचा गौरव झाला पाहिजे. त्याचबरोबर आज गायन साथीसाठी माझ्या समवेत आलेले आमचे मावळ मुळशी तालुका भूषण, अतिशय गोड आवाज असणारे, आणि खऱ्या अर्थाने त्यांची तारीख सुद्धा मिळणं खूप मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे, असे आमचे आदरणीय गायन सम्राट, संगीत विशारद सागरजी महाराज बदे. त्यांच्या सुद्धा टाळ्या वाजून सगळ्यांनी. त्यांच्या जोडीला असणारे आमचे पितृतुल्य, ज्यांच्याकडून आम्ही खूप शिकलो, खूप चुका, त्यांच्यासमोर आम्ही खूप लहान होतो जेव्हा आमची परमार्थाची सुरुवात झाली.
जेव्हा आम्ही वारकरी संप्रदायामध्ये सुरू केलं, असे आमचे आदरणीय असणारे माऊली महाराज तिकोने हेही या ठिकाणी आलेत. त्यांचंही एकदा टाळ्या वाजून जोरात टाळ्या वाजवा. हां, पैसे नाही लागत आपल्याला टाळ्या वाजवाय, मी मागत नाही पैसे, हां टाळ्या वाजवायला वाजवायच्या. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले आपले सगळे टाळकरी वृंद, त्याचबरोबर आदरणीय बाबा आपल्या तालुक्याचं वैभव असणारे बाळासाहेब महाराज, हे सुद्धा आपल्या तालुक्याचं असणारं वैभव बाबा सुद्धा आज आमच्या या ठिकाणी पुणतांबत परिसराचं वैभव, पुणतांबतले सगळे असणारे कलाकार, ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आणि आपण देवरूप श्रोते वर्ग. विनकरी बाबा राग न पाहू नका, तुम्हालाही धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल याजसाठी केला होता अट्टाहास. बेस कमी करा. शेवटचा दिस गोड व्हावा. आवाज वाढवा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. एक माऊली जात्यावर दळण दळत होती. जात्यावर दळण दळत होती. तर दळण दळता दळता ती काय करायची, सुपातलं दाणं जात्यात टाकायची. जात्यात टाकल्याच्या नंतर त्या जात्यातल्या दाण्याचं काय व्हायचं, पीठ व्हायचं. तुम्ही दळलात ना जात्यावर दाणं, त्या जात्यातल्या दाण्याचं व्हायचं पीठ. जात्यातल्या दाण्याचं पीठ व्हायचं. सुपातल्या दाण्यांनी जात्यातल्या दाण्यांकडे पाहून हसायला लागले. सुपातले दाणे. कबीर महाराज त्या ठिकाणाहून चालले होते. कबीर महाराज म्हणतात, तुम्ही का हसताय? म्हणजे त्या जात्यातल्या दाण्यांचं कसं पीठ होते. कबीर महाराज म्हणले, तुम्ही हसू नका, तुमचाही नंबर त्याच्यातच आहे, तुमचाही नंबर त्याच्यात आहे. हे जात मृत्यूचे आणि काळ त्याला ओढत असतो. 3 प्रकारचे काळ सांगितलेले. सगळ्यांनी शाळेमध्ये 3 प्रकारचे काळ अभ्यासले. एक आहे वर्तमान काळ, दुसरा भविष्य काळ, तिसरा भूतकाळ. बरोबर. तुकोबारायांनी 3ही काळ या अभंगातून सांगून दिले. याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, भूतकाळ सांगून दिला. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. भविष्यकाळही सांगून दिला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, वर्तमान काळही सांगून दिला. 3 काळ तर आपण बघितले अभ्यासामध्ये, पण महाराज 2 काळ आणखी याच्यामध्ये सांगतात. पहिला मध्यान्ह काळ आहे. पहिला मध्यान्ह काळ सांगितलाय, दुसरा अंतकाळ आहे. मध्यान्ह काळाची अपेक्षा करणारे तुम्ही आम्ही जडजीव मध्यान्ह काळाची अपेक्षा करतो. मध्यान्ह काळापर्यंतच आपण विचार करतो. मला सांगा, सकाळी उठायचं, एवढा मोठा प्रवास करायचा, कीर्तनं करायची, तुम्ही उठायचं, कामाला जायचं, शेतावर जायचं, कशासाठी जायचं? मध्यान्ह काळ. हा जो खटाटोपा आपण मांडला ना, हा मध्यान्ह काळाचा आहे. परंतु तुकोबाराय त्याच्या पलीकडे जाऊन सांगतात. तुकोबारायांनी साधू संतांनी जो जन्म घेतलाय, साधू संतांचे जे अवतार झाले ते अंतकाळासाठी झालेले, आणि जड जीव तुमच्या माझ्यासारखे जे आहेत ना, तो मध्यान्ह काळापर्यंतच विचार करणारे. त्यामुळे तुकोबाराय या ठिकाणी मध्यान्ह काळाचाही विचार करतात, अंतकाळाचा सुद्धा विचार करतात. 5 प्रकारचे काळ झाले आपले. बरोबर. आता मला सांगा, अंतकाळाचा तुकोबाराय विचार करतात, त्यासाठी काय करावं लागणार? तृष्णा सांगितली तुकोबारायांनी. आपण एका एका शब्दाचा आपण बारकाईने विचार करायचा प्रयत्न करू. तृष्णा. तृष्णा म्हणजे काय? तहान, आशा, पाश. तुमच्या ठाईचे असणारे आशा पाश निघून गेले का? तुकोबारायांना प्रश्न केला, तुमच्या ठाईचे असणारे आशापाश तुमचे निघून गेलेत का? तुकोबाराय म्हणतात, हो गेले. परंतु त्यासाठीही कोणीतरी परीक्षा घेणं गरजेचं होतं. 2 प्रकारचे वर्ग आहेत. 2 प्रकारचे वर्ग आहेत. एक सज्जनांचा वर्ग आहे, एक दुर्जनांचा वर्ग आहे. मला सांगा राहुल महाराज, रस्ता चाललाय, रस्त्याने आपली गाडी चाललेली आहे. चंदनाचं एक झाड आहे, चंदनाचं एक झाड आहे, चंदनाचं एक झाड लावलेलं आहे, आणि त्याच्या आजूबाजूला सगळी लिंबाची झाडे, सगळी बाभळीची झाडे, सगळी आंब्याची झाडे. मला सांगा, आपलं विशेषत्वानं त्या झाडाकडे लक्ष जाणार का नाही जाणार? विशेषत्वानं त्या झाडाकडे लक्ष जाणार. लक्ष द्या सगळेजण. का लक्ष जाणार? चंदनाचं झाड किती आहे? एक आहे. त्याच्या आजूबाजूला सगळी लिंबाची झाडं आहे, सगळी आंब्याची झाडं, सगळी बाभळीची झाडं आहे.
विशेषत्वाने त्याच्याकडे लक्ष देणार. भाग दुसरा, सगळी चंदनाची झाडं आहेत. रस्त्याने चाललाय तुम्ही, सगळी चंदनाची झाडं आहेत. आंब्याचं बाबळीचं हे काही झाड नाही. तुम्ही असं विशेष करून त्यांच्याकडे पाहणार नाही महाराज. काय पाहायचं, सगळी चंदनाची झाडं आहेत, काय पाहणार. एक बोलू, समाजामध्ये सगळेच जर सज्जन आहेत ना, समाजामध्ये जर सगळे सज्जन आहेत ना, तर मला वाटतं त्या सज्जनाची किंमत राहणार नाही. परंतु समाजामध्ये सज्जनाची किंमत वाढलेली आहे ना, याचं खरं कारण म्हणजे समाजामध्ये काही दुर्जन सुद्धा आहेत. दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. जसं बाबुळीचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे म्हणून चंदनाच्या झाडाला किंमत आहे. सगळेच जर चंदनाची झाडं असती, मला वाटतं आपण त्यांच्याकडे पाहिलंही नसतं. परीक्षा घेणं गरजेचं आहे. तुकोबारायांच्या ठाईचे असणारे आशापाश निघून गेलेत महाराज, निघून गेलेत. आणि झालं एक दिवस तुकोबाराय म्हणतात, देऊच्या ठिकाणी असलेलं मंदिर आणि मंदिराला वारकरी ज्यावेळी येतात, प्रदक्षिणा मार्ग जो आहे ना, त्याच्यावरचे काटे अस्तव्यस्त पडलेले आहेत महाराज. वारकऱ्यांना टोचू लागले. महाराज म्हणे आता काटे दुरुस्त करायला हवेत. तुकोबाराने हातात विना घेतला, चिपळ्या घेतल्या, एका हाताने काटे बाजूला करतात. हे दृश्य महाराज मंबाजीबाने लांबूनच पाहिलं. लांबून पाहिलं हे दृश्य. मंबाजीबाने लांबून दृश्य पाहिलं आणि पळत पळत त्या ठिकाणी गेले. गेल्याच्या नंतर त्यातल्या 2-3 काट्या मंबाजीबाने उचलल्या आणि तुकोबारांना मारलं. खूप मारलं तुकोबारांना, खूप मारलं. नकशी खांत वेदना झाल्या. मारल्याच्या नंतर संध्याकाळ झाली. तुकोबाराय घरी निघून गेले. रावळामध्ये कीर्तन सुरू झालं. तुकोबारायांनी विना घेतला, भजन सुरू झाले. राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी. आणि तुकोबाराय पाहतात तर एक खांब त्यांना रिकामा दिसलाय महाराज. एक खांब रिकामा दिसलाय. तुकोबारायांना करमे ना, हे मंबाजीबा आले नाहीत का कीर्तनाला? आणि कोणीतरी टाळकऱ्यांमधून म्हणावं, महाराज ते आता कधीच कीर्तनाला येणार नाही. एक गैवरून आलं तुकोबारायांना. असं कसं? माझे प्रमुख श्रोते आहेत म्हणजे, ते आले नाही तर मला कीर्तन करता येणार नाही. तुकोबारायांनी विना टाळकऱ्याकडे दिला. तडक निघाले मंबाजीबांच्या घरी. संध्याकाळची वेळ आहे. मंबाजीबा अंथरुणावर पोहडलेत. अंथरुणावर मंबाजीबा पोहडलेत. तुकोबाराय हात जोडून उभे आहेत. बुवा कीर्तनाला चला. आता तुम्ही थोडासा दृष्टांत समोर आणा. सकाळी आपल्याला कोणीतरी काठीने मारले, फार मारले, आणि संध्याकाळी तुम्ही त्याच्या समोर हात जोडून उभे आहेत. बुवा तुम्ही मला मारलं, माझ्या सोबत चला. होईल का असं? मला जर सकाळी कोणी काट्याने मारलं, मी संध्याकाळी त्याच्या समोर हात जोडून उभा राहील? आजी तुम्ही तरी राहाल का? नाही राहणार. तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकोबाराय मंबाजींच्या पुढे हात जोडून उभे आहेत. मंबाजी बुवा कीर्तनाला चला. तुम्ही नाही आले तर मला कीर्तन करता येणार नाही मंबाजी बुवा. आता मात्र मंबाजी बुवाला गैरून, अरे सकाळी मारले तुम्हाला, काट्याने मारले. शरीरावरती अशी एकही जागा शिल्लक नव्हती जिथून रक्तस्राव झाला नाही. मारले. त्यावर तुकोबारायांनी उत्तर दिलं, तुमचे हात दुखत असतील ना, तुम्ही मारलं मला, तुमचे हात दुखत असतील, मी चेपून देऊ? पाय दुखत असतील, मी दाबून देऊ? मग तर याल तुम्ही कीर्तनाला. आता मंबाजीबाने हंबरडा फोडला. म्हणजे तुकोबाराय तुम्हाला मारलं सकाळी, मी तुमच्यावरती फार मोठे अपकार केले. अपकार केल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, मंबाजीबा तुम्ही माझ्या अपकार नाही तर तुम्ही माझ्या उपकार केलेत, उपकार. आता व्यवस्थित ऐका. मंबाजीबा म्हणतात, अहो मारलंय सकाळी तुम्हाला मी, तुम्ही उपकाराची भाषा करताय? होय. तुकोबाराय म्हणतात, उपकार केले. कसं उपकार केलं? ऐका आता. तुकोबाराय म्हणतात, भगवत प्राप्तीसाठी जी साधना, जी सामग्री माझ्या ठाई असायला हवी ना, त्यासाठी मी अथाश प्रयत्न करतोय. माझ्या ठाईची आशा, पाश, चेतना ज्या काय असेल निघून जाव्या, मरून जाव्या, यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि गेले मला एक सोडून गेले. माझा संतू नावाचा मुलगा मेला, पण मला वाईट नाही वाटलं महाराज, वाईट नाही वाटलं. दुष्काळ पडला, दुष्काळाने माझी पत्नी घेऊन गेली, पण मला वाईट नाही वाटलं. भंडारा, घोराडा, भामचंद्र तिन्ही डोंगरावरती मी माझी साधना करण्यासाठी जात होतो महाराज. साधना करत होतो, साधना करतोय.
माझी वासनाही मला निघून जावी, परंतु त्यासाठी कोणीतरी परीक्षा घेणारं गरजेचं होतं महाराज. भंडाराच्या डोंगरावर एक दिवस मी साधना करत होतो. साधना करता करता ब्रह्मानंद टाळी लागली. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग वासुदेव, सगळे म्हणा पांडुरंग वासुदेव हरी, पांडुरंग वासुदेव हरी. ब्रह्मानंद टाळी लागली तुकोबरायांची. भजनामध्ये तुकोबराय दंग झाले. आणि तुकोबराय सांगतात, मी भजनामध्ये दंग असताना भंडाराच्या डोंगरावर साधना करत असताना कोणीतरी माझ्याकडे एका स्त्रीला पाठवलं. आणि त्यावेळी माझ्या मुखातून जे प्रमाण बाहेर पडलं, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. माझी परीक्षा घेतली आणि त्यावेळी मला समजलं माझ्या ठाईची असणारी वासना मला सोडून गेली. परंतु झालं असं, माझा असणारा क्रोध मला सोडून जावा असं वाटत होतं, तो जातच नव्हता. क्रोध मला सोडून जावा असं वाटत होतं, परंतु तो जातच नव्हता. का जात नव्हता? कारण कोणीतरी परीक्षा घेणारं गरजेचं होतं. घेतली तुम्ही परीक्षा मंबाजी बुवा. तुम्ही सकाळी काट्याने मारमार मारले मला. सकाळी तुम्ही काट्याने मारमार मारले मला. तुम्ही माझी परीक्षा घेतली, मला रागच नाही आला. त्यावेळी मला समजलं मला माझ्या ठाई असणारा क्रोध सोडून गेलाय. त्यामुळे तुम्ही माझ्यावरती काय केले? अपकार नाही तर काय केले? उपकार केलेत. उपकार. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांच्या ठाईचे असणारे आशापास सगळे निवारून गेले. कुंडलिया धावा तृष्णेची. सिकंदर राजासारखा माणूस ज्याने जग जिंकलंय बाबा, सिकंदरानं अख्खं जग जिंकलंय. परंतु एक दिवस सिकंदराचा चेहरा त्याच्या गुरुने नाराज पाहिला. महाराज नाराज पाहिला. म्हणजे सिकंदरा, अख्खं जग जिंकलं बाबा, परंतु तुझ्या नाराजीचं कारण काय? सिकंदर म्हणाला, गुरुजी अख्खं जग जिंकलंय, आता जिंकायला काय राहिलंच नाही, हेच माझ्या नाराजीचं कारण आहे. परंतु सिकंदराने त्याच्या चारही पोरांना जवळ बोलून घेतलं. चारही मुलांना जवळ बोलून घेतलं. सांगितलं, ज्यावेळी माझा अंतकाळ येईल ना महाराज, त्यावेळी मी कमवलेली सगळी प्रॉपर्टी चारही बाजूने ठेवा. माझ्या चारही बाजूने ती प्रॉपर्टी ठेवायची. म्हणे धन दौलत प्रतिष्ठा काय असं माझ्या हात छातीवर बांधायचे आहे महाराज, अशा साईडला सोडून द्यायचे. अंतयात्रा निघाली सिकंदराची. सिकंदराची अंतयात्रा निघाली आणि एक गुरु शिष्य त्या ठिकाणाहून चालले होते. आणि महाराज बघा सिकंदराला किती गुरु, मी किती गुरु रे सिकंदराला. हा, अंतयात्रा चालली तरी सुद्धा हात बाजूला ठेवून, सगळी धन दौलत बाजूला ठेवून म्हणतोय, सांगतोय जगाला की हे मी कमवलंय, हे मी कमवलंय. त्याचे गुरु म्हणले, अरे बाबा तसं नाही, सिकंदराला असं सांगायचंय, अख्खं जग जिंकलं, सोबत काय आलं? आलं का काही सोबत? रुपया असतो. रुपया स्मशानात ठेवतात ना, तुमच्या इकडे काय ठेवतात माहित ना बाबा? रुपयाच ठेवतात ना. हा, वर जातो का तो? कुठं राहतो? खालीच राहतो ना. धन मिळोनी कोटी कोटी, जंग जिंकलं तरी सुद्धा त्याच्यासोबत काय गेलं नाही महाराज. आपल्यासोबत काय येणार आहे? धन कमविले कोटी, संगे नये रे लंगोटी. किती कमवा, तुम्हाला याच ठिकाणी घेऊन जायचं, याच ठिकाणी ठेवून जायचं. लोभ माणसाला किती असावं. महाराज शंकराची प्रार्थना करत होता एक ब्राह्मण, बरं का, पूजा करत होता. पूजा करतोय करतोय करतोय, देव झाले प्रसन्न. देव प्रसन्न झाले, म्हणले माग बाबा काय मागायचं. बरं, याने विचार करून मागावं. आम्हाला कधीही न सरो असं काहीतरी द्या. देव म्हणले तथास्तु, कधीही न सरो. वर मागितला. दुसरे दिवस झाले, ब्राह्मण गेले पूजा करायला. पूजा करता करता त्यांनी पाहिलं पिंडीवरती थोडंसं गहू जोंधळ पडलेलं होतं. त्यांनी उचललं, पोत्यात भरलं. पिंडीवरती परत दुसरं गहू, ते उचललं, पोत्यात भरलं. परत तिसरं गहू, ते उचललं, पोत्यात भरलं. चौथं. आता कवर पोत्यात भरायचं, भरलं पोतं. पोतं भरलं महाराज.
पोतं उचलून मला घरी ठेवून येऊ, पोतं उचललं लगेच दुसरं पोतं, ते घरी ठेवून नाही आलं का तिसरं पोतं, ते घरी ठेवून नाही आलं का चौथं पोतं. बसा मोजत तुम्ही. दिवसभर ब्राह्मण पोतीच वाहत होता. का? त्यांनी वर काय मागितलं महाराज? कधीही न सरो, असं काहीतरी ते कधीही न सरो. पोती वाहत बसला, दिवसभर पोती वाहत बसला महाराज. पोती वाहता 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 बायको म्हणायची, अहो चहा तरी घ्या, अहो पाणी तरी घ्या. आपणही आयुष्यात भरपूर पळतो महाराज, बरोबर ना? कधीतरी थांबायचं असतं, सद्गुरूंच्या आशीर्वादाने त्यांच्या सांगण्यावरून काहीतरी सत्कर्म करायचं असतं, काहीतरी पुण्य करायचं असतं, कधीतरी पारायणाला जायचं असतं, कधीतरी नामसंकीर्तनाला जायचं असतं, कधीतरी देवाचं नामस्मरण करायचं असतं. त्यासाठी का होईना पण थांबायचं असतं. थांबतो का आपण? नाही थांबत. सकाळी उठला का काम, दुपार झाली का पैसाच दिसतो महाराज, दुसरं काहीच नाही. बरं, ब्राह्मण फिरतोय फिरतोय, जातोय, आणतोय, पोतं टाकतोय, घरी टाकतोय, घरी बायको म्हणते, अहो पाणी तरी घ्या, नाही. अहो चहा तरी घ्या, नाही. जेवण तरी घ्या, नाही. दिवसभर ब्राह्मणाने पोती वाहिले, संध्याकाळी ब्राह्मण गेला, तुम्हीच म्हणा आता, ब्राह्मण गेला मरून, पोती वाहून वाहून मरून गेला शेवटी. जानवे तुटले पाठले धोतर गळाले धोतर गळाले धोतर गळाले बरं, ब्राह्मण मरून गेले महाराज, तेवढ्यावरती राहिलं असतं तर बरं होतं. आता मेल्याच्या नंतर आपल्याकडे काय करतात? अंत्यविधी करतात ना, अंत्यविधी करतात ना आपल्यात हिंदू धर्मामध्ये. अंत्यविधी सुरू झाला महाराज, अंत्यविधी झाला. अंत्यविधीला आपल्याकडे ते आता प्रेत घेऊन जायचंय, तर काय लागतात? 4 लागतात, है ना? हा, 4 खांदेकरी आले, त्यांनी उचललं. उचलल्याच्या नंतर खाली परत प्रेत. आता रे काय करायचं? का? वर काय मागितला होता? तुम्ही सांगा. कधीही न सरू. दुसरं प्रेत तयार झालं महाराज. म्हणजे काय करायचं आता? इलाज नाही, इलाज खुंटला. प्रेत उचललं, अंत्ययात्रा निघाली. राम राम श्रीराम जय राम, अंत्ययात्रा निघाली. 20व्यापर्यंत गेले महाराज, 20व्यापर्यंत गेले. आता 20व्याला खाली ठेवतो, परत दुसरं होईल. खांद्यावरच 20वा झाला महाराज. स्मशानात गेले, स्मशानात गेले. चौघांनी आता आयडिया केली, काय करायचं? चौघांनी 1 2 3 4 म्हणायचं आणि सरणावर टाकून द्यायचं, सरणावरती टाकून द्यायचं. चौघांनी मोजायला सुरुवात केली. आता म्हणा, हा, 1 म्हणा, 2 3, काय म्हणे बाबा, काय शाळा शिकवायला आला का काय आम्हाला? 4 म्हणले. चौघांनी ते प्रेत खाली टाकलं आणि चौघ 4ही दिशेला पळून गेले महाराज. माझ्याकडे काय बघताय? चौघांच्या खांद्यावरती 1 प्रेत तयार झालं. त्याचं कारण काय? वर काय मागितला होता? कधीही न सरो. त्यामुळे माणसाने भूक असेल तेवढंच, भूक असेल तेवढंच खावं महाराज. अतिशोक्ती चांगली नाही, त्यांनी काय होतं? पोटाचा बिघाड होतो. आणि हे सगळ्याच बाबतीत आहे महाराज, सगळ्याच बाबतीत आहे. हे दृश्य पाहिलं लक्ष्मी आईने. लक्ष्मी आई म्हणले, देवा जगात तुम्हाला किंमत नाही म्हणे, मला जास्त किंमत आहे. देव म्हणले, बोलू नको, सिद्ध कर. सिद्ध करून दाखवतो, दाखवेल. अंत्ययात्रा निघाली होती, ही दुसरी आहे बरं का. हा, अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा निघाली आणि देवाने काय केलं? लक्ष्मी आईने काय केलं? पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली अंत्ययात्रेवरती. अंत्ययात्रेवर पैशाचा पाऊस पडला. सगळेजण पैसे उचलायला लागले महाराज, सगळेजण. आता ते खांदेकऱ्यांची झाली अडचण, खांदेकऱ्यांची अडचण झाली महाराज. त्यांनी मडा असं गाडी पार्किंग करावं असं पार्किंग केलं साईडला आणि सगळे पैसे उचलायला लागले. ते जाऊ द्या, अंत्ययात्रेचं बाजूला जाऊ द्या. मला सांगा, आता इथं कीर्तन मंडपात जर पैशाचा पाऊस सुरू झाला, काय कराल तुम्ही? काय करताल? तुम्ही काय, मी सुद्धा कीर्तन करीन का नाही याची शंका आहे ना. सगळ्यांनी पैसे उचलले महाराज. लक्ष्मी आई देवाला म्हणतात, देवा बघितलं काय सांगितलं? जगात किंमत कोणाला आहे? मला आहे. देव म्हणले, अगदी खरं आहे लक्ष्मी तुझं, पण लक्षात ठेव म्हणले, त्याच्यामध्ये अजून एक मास आहे. ज्याच्या हातावर पैसे आहेत, ज्याच्या तोंडावर पैसे पडलेत, ज्याच्या पायावर पैसे आहेत, पूर्ण अंगावर शरीरावरती पैसे, पण त्याने अजून पैशाला हात बी लावला नाही.
लक्ष्मी आई म्हणते असं कोण तुकाराम महाराज आहे अजून हा म्हणे जे मेलेलं मड आहे ना म्हणे त्याच्या हातावर पायावर सगळीकडे पैसे आहेत ती म्हणे देवा तो पैसे कसं उचलीन म्हणे का नाही उचलला त्याच्यात रामच राहिला नाही मग लक्ष्मी आईला देव म्हणतात उत्तर मिळालं असेल ना तुला जिथं मी आहे ना तिथंच तुला किंमत आहे एकदा शरीरातला मी गेला ना निघून मी हा मी बी लय घातक असतो महाराज बरं का एकदा मी निघून गेलो ना अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला हा मी सागर महाराज इतका घातक आहे ना कधी कधी जीवावर येतो परंतु लोकांचा मी जातच नाही एखादं कार्य केलं ना हे मी केलंय मी त्याने केले हा मी सांगायलाय ना झालं असं एकदा राजाच्या दरबारात एक सेवक होता महाराज सेवक होता तर आता हे सेवक म्हणला कवर नोकरी करायची एकदाच काय तो मोठा एखादा हात माराव राजाच्याच दरबारात त्यांनी सगळा प्लॅन आखला बरं का तिजोरी पशी मुख्यद्वारातून आत यायचं मुख्यद्वारातून आत आल्याच्या नंतर भिंतीवर चढायचं भिंतीवर चढल्याच्या नंतर खुंट्या ठोकायच्या खुंट्या ठोकल्यानंतर खुंटीला धरून खाली यायचं त्यानंतर आडमार्गाने राजाच्या तिजोरीपाशी जायचं आणि नेहमीप्रमाणे तिजोरी जवळचे शिपाई काय असतात झोपलेले असतात त्यांनी प्लॅनच आखला तो मग शिपाई झोपलेले असल्यावरती मग गपचूप तिजोरीपाशी जायचं तिजोरीतले पैसे काढायचे हिऱ्याची बॅग असेल ती घ्यायची पाठीवर टाकायची सगळा प्लॅन झाला रात्र झाली चोर आला सिक्वेन्स लक्षात ठेवा बरं का क्रम हा चोर आला चोराने काय केलं मेन दरवाजा उघडला सागर महाराज त्यानंतर त्यांनी रस्सी टाकून भिंतीवर चढला त्यानंतर खोट्या एक खोट्या ढोकल्या होत्या त्या खोट्यांना धरून खाली उतरल्याच्या नंतर आडमार्गाने तिजोरीपाशी गेला तिजोरीतली हिऱ्यांची बॅग उचलली आणि मग आडमार्गाने परत चोराने काय केलं खुंट्या ढोकल्या तिथं आल्याच्या नंतर आता एक खुंटी चढून त्याला वरती जायचं एक खुंटी धरून चोर वर निघाला आता दोरीला धरून पलीकडून खाली उतरायचं इतक्यात काहीतरी आवाज झाला बॅग अलीकडे पडली चोर पलीकडे पडला बरोबर चोर पलीकडे पडला आवाज झाला शिपाई जागे झाले चोरीचा प्रयत्न झाला राजाला जाग केलं आता झालं दुसरा दिवस उजाडला राजाने दवंडी पिटवली चोरीचा प्रयत्न कसा झाला हे जो कोणी व्यवस्थितरित्या सांगेन त्याला ही हिऱ्यांची बॅग बक्षीस दिली जाईल सगळे डोकं लावायला लागले प्रधान उपप्रधान मंत्रिमंडळ सगळे डोकं लावायला लागले म्हणजे चोराने काय केलं असेल ना ते हेलिकॉप्टरने असं वरून आला असेल नाही चोराने काय केलं असेल ना शिपाई मॅनेज करून ठेवले असेल असं झालं तसं झालं आता हा बसलेला गडी याला ते ऐकू ना महाराज काही सांगायला लागले म्हणे थांबा म्हणे मी सांगतो राजा म्हणला सांग म्हणला महाराज राजा यांनी काय केलं चोरांनी दोरी लावली म्हणे भिंतीला दोरी मेन दरवाजाच्या भिंतीला दोरी लावली राजा म्हणला अगदी बरोबर मग त्या दोरीने तो वरती चढून गेला राजा म्हणला एकदम बरोबर मग त्यांनी ना महाराज खुंट्या ढोकल्या असतील खुंट्या राजा म्हणला अगदी बरोबर मग तो खुंट्यांना धरून खाली आला महाराज अगदी बरोबर चोर मार्गाने आडुशाने तो तिजोरीजवळ गेला महाराज एकदम बरोबर आणि मग त्यांनी महाराज हिऱ्यांची बॅग उचलली एकदम बरोबर हिऱ्यांची बॅग उचलून आडमार्गाने तो परत खुंट्यांजवळ आला महाराज अगदी बरोबर आता तो एक खुंटी धरून वर 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 जाणार आणि गेला महाराज तितक्यात झालं काय काहीतरी आवाज झाला मी पुढं पडलो हिऱ्यांची बॅग काय मध्ये आला मध्ये काय आला मी लय घातक आहे महाराज लय घातक आहे त्यामुळे जगतानाच तुकोबारायांनी सांगितले शेवटच्या दिवसाचा विचार करायचा आहे
तुमचा अंतकाळ जसा होणार आहे ना त्या दिवसाचा विचार करून तुम्हाला जगायचंय, शेवटच्या दिवसाचा. झालं असं. ज्ञानोबाराय, मुक्ताई माता, सोपानदेव, निवृत्तीनाथ अगदी संन्यासत्व प्राप्त झाल्याच्या नंतर, संसारात आल्याच्या नंतर या अशा पुत्रांना विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने जन्म दिला. परंतु झालं असं, समाज अवहेलना करतोय महाराज, दुःख देतोय समाज, एक्सेप्ट करत नाहीये, अवहेलना करायला लागलाय समाज. परंतु त्यातल्या त्यात सुद्धा विठ्ठलपंतांना जो साक्षात्कार झालता ना की तुम्हाला संसारात जावं लागेल, तुम्हाला संसारात जावं लागेल. साक्षात गहिनीनाथ महाराजांनी त्यांना साक्षात्कार करून दिला. तुम्हाला संसारात जायचंय. त्याचं कारण काय माहिती का? कारण तुमच्या पोटी कोणाला जन्म घ्यायचाय? साक्षात देवाला जन्म घ्यायचाय, साक्षात देवाला. म्हणून साठी विठ्ठलपंतांनी जे आयुष्य जगले ना ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला होता कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. अगदी शेवटच्या काळात सुद्धा समाज अवहेलना करतोय महाराज, खूप अवहेलना केली समाजाने. ज्ञानोबारायांची खूप अवहेलना केली, निवृत्तीनाथांची, मुक्ताईची, सोपानदेवांची. एक दिवस ज्ञानोबाराय आवाज द्या. एक दिवस ज्ञानोबाराय अलंकापुरामध्ये भिक्षाटनासाठी गेलेत, मधुकरीसाठी गेलेत. हात जोडून ज्ञानोबाराय उभे आहेत. भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही. इंद्रायणीच्या डोहात पाऊल ठेवायला लागले ज्ञानोबाराय. आणि कोणीतरी ब्राह्मणांनी पाहावं, अरे हकलून द्या रे या संन्याशाच्या पोराला, इंद्रायणीमध्ये पाय ठेवायचा तुम्हाला अधिकार नाहीये. अवहेलना सुरू झाली महाराज. मोठ्या धाडसानं ज्ञानोबारायांनी इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवला. ओंजळभर पाणी घेतलं. ज्ञानोबाराय म्हणतात, या ओंजळीत दिसणारा चंद्र आणि या इंद्रायणीच्या डोहात दिसणारा चंद्र काही एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. कोणीतरी म्हणावं, आम्हाला शिकवू नको, आम्हाला ज्ञान पाजरू नको. आजूबाजूला खेळणारी पोरांना सांगितलं, अरे बघता काय, हकलून द्या या संन्याशाच्या पोरांना. कोणीतरी दगड मारावा, कोणीतरी चिखल मारावा. पळू लागले ज्ञानोबाराय. पळता पळता पाय घसरला, ठेस लागली, पडले, जखम झाली, वस्त्र फाटले. अशा अवतारात ज्ञानोबाराय आपल्या झोपडीकडे आले. झोपडीकडे आल्याच्या नंतर झोपडीमध्ये ज्ञानोबाराय एकांतात बसले. डोळ्यांना हात लावले का आता अश्रू दिसू नये. येवलीवलीशी मुक्ताई ज्ञानोबारायांच्या जवळ गेली. दादा, का रडतो रे दादा? काय नाही ग मोठे, डोळ्यात कचरा गेलाय. मुक्ताई मध्ये, आई
ज्ञानदादा रडतोय बघ. रुक्मिणी माता स्वयंपाक करत होती. पळत पळत ज्ञानोबाकडे गेली. ज्ञाना, काय झालं रे, का रडतोयस? काय नाही गाई, डोळ्यात कचरा गेलाय त्यामुळं पाणी आलंय. चकम पंचाच्या आड दडवतायत ज्ञानोबा आहेत. पण जी आई नसावी का आपल्या लेकराचं दुःख कळू नये अशी आई नसावी का? रुक्मिणी मातेला समजलं. इतक्यात विठ्ठलपंतांनी ताटीचा आवाज झाला. विठ्ठलपंत आले. रुक्मिणी मातेने टाहो फोडला. समाज अवहेलना करतोय हो. माझ्या मुलांना तरी माणूस म्हणून जगू द्या, त्यांना धर्मात घ्या. पैठणच्या विद्यापीठामध्ये मोठ्या मोठ्या सभा गाजवल्यात तुम्ही. अलंकापुरात असणारे विद्यावांचे कोणाचेही दार तुम्ही वाजवा, परंतु माझ्या मुलांना धर्मात घ्या. आणि विठ्ठलपंतांनी आळंदीत असणाऱ्या सर्व ब्राह्मण मुलांना विनंती सुरू केली. महाराज विनंती सुरू केली, माझ्या मुलांना धर्मात घ्या. पाप आम्ही केलंय ना, त्याचं प्रायश्चित्त आम्हाला द्या. आमच्या मुलांना देऊ नका, आमच्या मुलांना माणूस म्हणून जगू द्या. आणि खूप 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 आग्रह केल्याच्या नंतर या ब्राह्मणांनी सभा भरवली. महाराज सभा भरली. सभा भरल्याच्या नंतर मोठ्या मोठ्या पोत्या चालू लागले. मोठ्या मोठ्या पगड्या बांधलेले सगळे विद्यावांचक ब्राह्मण वृंद. तू केलेल्या पापाला एकही प्रायश्चित्त नाही म्हणे. नाही, त्यातल्या त्यात काहीतरी प्रायश्चित्त असेल म्हणे, शोधा, पण माझ्या मुलांना तुम्ही धर्मात घ्या. आणि कोणीतरी त्यांच्यातून म्हणावं, तुम्ही जे पाप केलंय ना यावर एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. सरसरून अंगावर काटा आला. महाराज सरसरून अंगावर काटा आला. डोळ्यातले अश्रू थांबे ना महाराज. विठ्ठलपंत घरी यायला निघाले. अनवाणी पायाने विठ्ठलपंत चालत आहेत. पायाला खडे टोचतायत, काटे मळतायत. रस्ता कुठे चालला हे सुद्धा कळत नाहीये. डोक्यात एकच, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. आणि अशा अनवाणी पावलांनी विठ्ठलपंत घरी आले. घरी आल्याच्या नंतर रुक्मिणी माता म्हणते, मिळालं शुद्धीपत्र? शुद्धीपत्र मिळालं. विठ्ठलपंत म्हणतात, मिळेल, शुद्धीपत्र मिळेल, परंतु रुक्मिणी त्यासाठी मात्र मला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. सरसरून अंगावर काटा आला रुक्मिणी मातेच्या. रुक्मिणी माता म्हणते, देहांत प्रायश्चित्त? हो, देहांत प्रायश्चित्त. आणि म्हणे, मग आमचं काय? तुला थांबावं लागेल रुक्मिणी. आपल्या पिल्लांकडे बघण्यासाठी कोणीतरी हवंय रुक्मिणी, तुला थांबावं लागेल. रुक्मिणी माताने आंबरडा फोडला. समाज अवहेलना करतोय महाराज, टोचा मारून मारून घायर करेल महाराज. मी काय आता एकटे थांबणार नाही. संन्यास घेतला त्यावेळी एकटीने संसार भोगला. समाज टोचा मारून, समाजाला तेवढंच काम आहे महाराज. शेजारच्याचं काय झालं ना याच्याकडेच बघायचं, त्याचं चांगलं झालं ना त्याच्यावरच अवहेलना करायची, त्याचं चांगलं झालं ना त्याच्यावरच जाळायचं. अरे तुझं बघ ना तू. समाजाला एवढंच येतं. अगदी पूर्वीपासून आतापर्यंतचा काळ तोच आहे. एकाला देव प्रसन्न झाले ते म्हणे, माग तुला काय मागायचं, पण एक अट आहे म्हणे. काय? तुला जे देईन ना त्याच्या दुपटीने शेजारच्याला देईन म्हणे. मान्य आहे का बघ? हा म्हणला, तर माझ्या दुप्पट शेजारच्याला म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. हा म्हणला, मला एक बांगला दे. देव म्हणला, देतो. शेजारच्याला 2 देईल. जमतंय का बघ? म्हणला, नको, राहू दे. मग हा म्हणला, एक गाडी दे. म्हणला, गाडी देतो मला. देव म्हणला, अडचण नाही गाडी द्यायला, पण शेजारच्याला 2 देईल. म्हणला, जमतंय का बघ? भावा तुझी गाडी राहू दे म्हणला. यांनी लय विचार केला. म्हणला, एक काम कर, माझा आहे ना एक डोळा घालव म्हणला. देवाला म्हणला, माझा एक डोळा घालव, पण लक्षात ठेव म्हणे शेजारच्याचे 2 गेले पाहिजे. ही माणसाची जाते मला. सिद्धोपंतांनी संसारात आल्याच्या नंतर, विठ्ठलपंत संसारात आल्याच्या नंतर सिद्धोपंतांनी महाराज गाव जीव घातला. गाव जीव घातला का? लेकीचा संसार परत सुरू झालाय. लेकीचा संसार सुरू झालाय आणि गाव जेव घातला. लोक यायची, तुडुंब जेवायची, पोटावरती ढेरीवरती हात फिरवून फिरवून म्हणायची. जाताना म्हणायची बरं का, जेवेपर्यंत नाही, जाताना म्हणायची, म्हाताऱ्या सिद्धोपंताला वेळ लागले. म्हाताऱ्या सिद्धोपंताला वेळ लागले.
जावयाने संन्यास घेतला काय, परत गृहस्थ आश्रमात आले काय, मुलीचा संसार परत सुरू झाला काय, त्यातल्या त्यात जेवणाचा थाट ठेवला काय, म्हाताऱ्या सिद्धोपंताला काय लागले, वेळ लागले. हे कधी, जेवण झाल्याच्या नंतर, जेवण मिळून तुडुंब पोट भरल्याच्या नंतर. विनाकारण कोणाची अवहेलना करू नये महाराज. नाही, एखाद्याचं नाही ना चांगलं बघवत आपलं डोळं झाकून घ्या, परंतु त्यावरती निंदा नालस्ती करू नये. हे निंदा नालस्ती करण्याचं प्रकरण लय गंभीर आहे महाराज, लय अवघड आहे. एकदा एका बाईने ना महाराजांना जेवायला बोलवलं. महाराज गेले जेवायला गेल्याच्या नंतर आता हिने मीठ मिरची भाकरी काय केली होती महाराजांना दिली. ही म्हणली, आयला महाराज कधीतरी जेवायला आले, त्यांना काहीतरी गोडधोड आणावं. शेजारच्याकडे गेली, म्हणले तू काही गोडधोड केलंय का ग? ती म्हणली मी आत्ताच खीर बनवली बघ, घेऊन जा. खीर घेऊन आली. खीर घेऊन आल्याच्या नंतर महाराजांनी खीर खाल्ली आणि 2 मिनिटात महाराज मरून गेले. मरून गेल्याच्या नंतर लोक जमा झाली, चित्रगुप्त आले. आता प्रकरण गेलं वरती गेल्याच्या नंतर इन्व्हेस्टिगेशन चालू झालं, कसं झालं काय झालं. आता याच्यामध्ये ही जी लोक जमा झाली त्याच्यामध्ये 2 महिला होत्या महाराज, महिला. त्या दोघी जणी चर्चा करत होत्या. म्हणते महाराजाची प्रॉपर्टी बघून म्हणे मारलं बघा महाराजाला, आणि या दोघींचं कटकारस्थान असं चालतं. ते दोघींनी असं कटकारस्थान करून केलंय म्हणे. झालं त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. असं होतं प्रकरण, जी खीर घेऊन येत होती ना ती महिला, तर त्याच्यावरून ना एक घार आहे ना, तिच्या चोचीमध्ये एक साप घेऊन चालली होती, आणि त्या सापाचं विष आहे ना त्या खिरीत पडलं होतं महाराज. त्या खिरीत पडल्यानंतर तीच खीर महाराजांनी खाल्ली आणि ते मरून गेले. आता चित्रगुप्त म्हणले, हे पाप टाकायचं कोणाच्या वाट्याला? म्हणे घारीच्या वाट्याला टाका. म्हणे घारीचा काय दोष, ती तिचं भक्ष्य घेऊन चालली. म्हणे मग त्या सापाच्या वाट्याला टाका. म्हणे हे पाप आहे ना, त्या सापाच्या वाट्याला टाका. म्हणजे सापाचा काय दोष, तो बिचारा त्याचा जीव वाचवत होता. मग टाकायचं कोणाच्या? जिने खीर दिली ना म्हणे महाराज, तिच्या वाट्याला टाका. त्या बिचारीचा काय दोष? महाराज जेवायला आले, काहीतरी ही गोडधोड मागायला गेली म्हणून तिने खीर दिली. मग म्हणे जी मागायला गेली ना, जिने महाराजाला जीव घातला, तिच्या वाट्याला टाका. त्या बिचारीचा काय दोष? तिने तर महाराजांना जीव घातलं, पुण्याचं काम केलं. अरे पण ते पाप टाकायचं कोणाच्या वाट्याला? चित्रगुप्त म्हणले, त्या दोघी गप्पा मारत होते ना विनाकारण, महाराजाला कट करून मारलं, हे करून मारलं, ते करून, त्या दोघींच्या वाट्याला टाका म्हणे. त्यामुळे विनाकारण कोणाची निंदा नालस्ती करू नये. विठ्ठलपंत आले, रुक्मिणी मातेला म्हणू लागले, देहांत प्रायचित्त घ्यायचंय. डोक्यातले विचार थांबत नाहीत महाराज, विचार थांबत नाहीत. का? देहांत प्रायचित्त घ्यायचंय. दिवस उजाडला, अगदी दुपार झाली. रुक्मिणी मातेच्या डोळ्यातले अश्रू काय थांबत नाहीत महाराज. का? कारण उद्या आज संध्याकाळी आपल्या लेकरांना एकटं सोडून जायचंय महाराज. पुरणपोळीचं आज जेवण केलंय महाराज. एका लेकराला आपल्या रुक्मिणी माता हाताने भरवते. त्या लेकरांना काय माहिती आपलं शेवटचं जेवण आहे. संध्याकाळ झाली, तुडुंब जेवण झाली महाराज. अंथरून टाकले रुक्मिणी मातेने आपल्या लेकरांना, झोपवलंय त्या ठिकाणी महाराज. लेकरांना झोपवलं. विठ्ठलपंतांनी पोथीतून एक कागद काढला, त्यावरती निवृत्ती दादासाठी 4 ओव्या लिहिल्या. 4 ओव्या लिहून देवाऱ्यामध्ये तो कागद ठेवलाय महाराज. रुक्मिणी मातेच्या अंतःकरणातलं वादळ असं पेटून उठत होतं ना, की आता माझ्या लेकरांना मला एकटं सोडून जायचंय महाराज. अंगावरती पांघरून टाकताना भांगड्यांचा आवाज होईल, आणि या आवाजाने लेकरं उठतील की काय, माझी मुक्ती उठेल की काय. विचारेन, आई तू कुठे चालली? भांगडीचा आवाज सुद्धा रुक्मिणी मातेने होऊन दिला नाही. पायातल्या जोडव्यांचा आवाज होईल म्हणून रुक्मिणी मातेने जोडव्या काढल्या, देवाऱ्यात ठेवून दिल्यात महाराज. ताटीचा होणारा शेवटचा आवाज विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने आपल्या लेकरांसाठी सोडला, आणि देहांत प्रायचित्त घेण्यासाठी महाराज ही मंडळी निघाली. पेटून उठला वनवासारा, तिन्ही जगाला
जाऊ कुठे मी आज विठ्ठला, जाऊ कुठे मी आज, कसा विसा प्राण मन तळमळी, कसा विसा प्राण मन तळमळी, असा विसरला माझा कसा विसरला ऐसी ती जननी चोखवाहे, ऐसी ती जननी चोखवाहे, लहान माझी मुक्ताई ज्ञाना, ज्ञाना रे सोपाना, निवृत्तीला सांभाळा, हे ज्ञाना, ज्ञाना रे ज्ञाना रे, कसा विसा प्राण मन तळमळी, कसा विसा प्राण मन तळमळी, कसा विसा रुक्मिणी मातेने आणि विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं महाराज. सकाळ झाली, सकाळ झाली, निवृत्ती दादा उठला, ज्ञानदेव उठले. आई, आई कुठे गो तू? दिसेनासे झाले महाराज दोघे. निवृत्ती दादा देवाऱ्याच्या समोर आलेत. देवाऱ्यात आपल्या वडिलांनी आपल्यासाठी 4 ओळी लिहून ठेवल्यात, त्या वाचल्या महाराज. सरकन डोळ्यात पाणी आलं. त्यात लिहिलं होतं, निवृत्ती तुलाच सांभाळायचं रे आता. ज्ञानदादा तुलाच सांभाळायचंय. माझी मुक्ती लहान आहे अजून, माझी मुक्ती लहान आहे अजून. सोपाना हट्टी आहे, यांना तुलाच सांभाळायचंय. इतक्यात झालं, मुक्ती उठली. मुक्ताबाई उठली, आईला आवाज देऊ लागली. आई, 4-5 वेळा आवाज दिला महाराज, प्रतिक्रिया नाही. निवृत्ती दादाच्या जवळ आली. निवृत्ती दादाने हंबरडा फोडला. मुक्ते, आपली आई नाही येणार का आता परत? नाही येणार आता. आपल्या आईने, आपल्या वडिलांनी आपल्या शुद्धीसाठी आपल्याला धर्मात घ्यावं, त्यासाठी देहांत प्रायश्चित्त दिलंय महाराज. देहांत, आपला देह संपून टाकलाय महाराज. 4ही भावंड अगदी आक्रोश करून रडू लागली महाराज, आक्रोश करून रडू लागली. देवा तुझा माझा देवा तुझा देवा तुझा माझा करे वैराकार, देवा तुझा माझा करे वैराकार, दुःखाचा डोंगर
परंतु आता आकाशाचं छप्पर करायचं होतं, धरणी मातेची चादर अंतरायची होती आणि जो काही आधार होता ना महाराज तो त्या पांडुरंगाचाच होता. चारही भावंड निघाली आणि मग त्यांच्या कौतुकाचा सोहळा काय सांगू. ज्ञानोबराय नेवाशाला आले. नेवाशाला आल्याच्या नंतर पैज घामाला टेकून महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. रेडा बोलवला. रेडा कित्येक आपल्यासारखे रेडे आज त्यांच्याचमुळे बोलतात ते महाराज. त्याच्यानंतर चांगदेव महाराजांना उपदेश केला मुक्ताईने. आणि या भावंडाची ख्याती मात्र चारी भुवनामध्ये पसरावी लागली बरं का. आणि हे करता करता ही सगळी मंडळी ही चारी भावंड आळंदीला आली. आळंदीला त्यांची आजी होती बरं का महाराज. आजीकडे आले. आजीकडे आल्याच्या नंतर त्यांची ख्याती अशी जगभर पसरताना पाहिली. आजीला बरं वाटलं. आजीने विचारलं काय खाल्लत का. मुक्ताईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं महाराज. आणि आजे आई नंतर असं पहिल्यांदा कोणीतरी विचारलं ग काही खाल्लं का. पाण्यामध्ये पीठ घालून चारी भावंडांना दिले. माऊलीने एक छोटंसं रोपटं दिले आजीला मोगऱ्याचं. म्हणे आजे हा मोगरा बहरला पाहिजे बरं का, फुलला पाहिजे बरं का. आणि हा मोगरा फुलल्याच्या नंतर काय होणार आहे माहिती का. अभंगाचं 3रं चरण. कवतुक वाट झाली यावेताते, कवतुक वाट झाली यावेताते. चमत्कार दाखवण्यासाठी हे लोक जन्माला नाही आले महाराज, परंतु चमत्कार घडले. तुकोबारायांच्या कीर्तनात मेलेलं मूत जिवंत झालं महाराज. कोणीतरी तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मृत मुलाला आणून ठेवलं महाराज. आणि आणून ठेवल्याच्या नंतर तुकोबारायांनी टाळी वाजवून भजन करायला सांगितलं. सगळेजण टाळी वाजवून भजन करत होते महाराज, सगळेजण. परंतु ते मुलगा आहे ना टाळी वाजवत नव्हतं. महाराजांनी विचारलं ते का टाळी वाजवत नाही. कोणीतरी म्हणलं ते मेले, म्हणजे मेलेली माणसं कीर्तनात टाळी वाजवत नाही. हे माझं नाही म्हणणं. तर ते टाळी वाजवत नव्हतं महाराज. मला दुसरं काही नाही म्हणायचं, ते टाळी वाजवत नव्हतं. आणि मग तुकोबारायांनी धावा केला. अशक्य ते काय तुम्हा नारायणा निर्जीव चेतना अनवया. यांनी चमत्कार नाही केले महाराज, घडलं.
झालं असं, दोन प्रकारच्या पद्धती सांगितल्या, एक सुकृती एक दुष्कृती. सुकृती त्यांना म्हणायचं जे भजन करतात, देवाचं भजन करतात. कशासाठी करायचंय? याच्यासाठी केला होता आटास, शेवटचा दिस गोड व्हावा. सुकृती त्यांना म्हणले जे देवाचं भजन करतात. याच्या उलट दुष्कृती त्यांना म्हणले जे देवाचं भजन करत नाही. मग आल्या जीवनात आपण देवाचं भजन केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? हा, मग आपण काय आहे? सुकृती, दुष्कृती नाही. भजन केलं पाहिजे ना? केलं पाहिजे ना? सगळ्यांनी हात वर करा. करावर लांब आकाशाला भिडले पाहिजे. केले सगळ्यांनी हातवर? राहू द्या पुढच्या वर्षापर्यंत असे हातवर करा सगळे. बरं वाटेल मला, खूप लांबून आलोय. घ्या सगळे हातवर, ताट घ्या, भजन करा. विठोबा घ्या हात खाली घेतले. असं सुंदर प्रकारे नियोजन, सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टम, सुंदर गायक वृंद, सुंदर वादक वृंद, सुंदर टाळकरी, सुंदर विनेकरी बाबा आणि त्याहून सुंदर श्रोते वर्ग. टाळ्या वाजवा की. तुकोबारा यांचा एक प्रसंग आपण शेवटी पाहणार आहोत आणि या ठिकाणी गेलेले दादा यांना आपण या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरांजली श्रद्धांजली वाहणार आहोत. भजन करा. विठ्ठल विठ्ठल बारकाईने ऐका. निर्वाण प्रसंग तुकोबरायांचा जवळ आलाय. निर्वाण प्रसंग तुकोबरायांचा जवळ आलाय. अगोदरच्या सगळ्या गोष्टी तुकोबरायांचं चरित्र सगळ्यांना माहिती. अंगडशाह, मंबाजीबुवा सगळ्यांना माहिती. झालं असं, हे अंगडशाह बाबाची कटोरी होती माहिती का? कटोरी, हे अंगडशाह बाबाची कटोरी एकदा झालं काय,
रामेश्वर भट्टांनी आज्ञा केली. रामेश्वर भट्ट वाघोलीकर आज्ञा केली. काय आज्ञा केली? देऊळचा तुकोबारायांची गाथा बुडवावी. आज्ञा झाली महाराज. गाथा बुडवली. बरं नुसती नाही बुडवली, सालोमालो मंबाजी यांच्यासारखे काही धूर्त मंडळी होतीच. गाथेला दगड बांधून बुडवायची. म्हणजे दगड बांधला, गाथा बुडवली. गाथा बुडवली आणि तुकोबाराय धरणीला बसले. धरणीला बसले तुकोबाराय, धरणीला बसले. 13 दिवस तुकोबारायांनी अनुष्ठान मांडलं. धरणीला बसले महाराज. 13 दिवसांनी तुकोबारायांची गाथावर आली. सगळ्यांना प्रसंग माहिती. बरं गाथावरती आल्याच्या नंतर पुण्यामध्ये अंगडशा बाबाची एक विहीर आहे. अंगडशा बाबाची ती विहीर मी बघून आलोय. तर त्या रामेश्वर भट्ट निघाले होते यायला, आळंदीला यायला निघाले आणि त्यांनी त्या विहिरीमध्ये दिसली विहीर म्हणून उडी टाकली स्नानाकरता. आता ती अंगडशा बाबा, फकीर बाबा तो, अंगडशा बाबाची विहीर. आणि ती पूर्वीला मुटका घ्यायचे बघा, मुटका, मुटका धरणं. हा, त्याचा आवाज व्हायचा महाराज. रामेश्वर भट्टांनी मुटका धरला, आवाज झाला, अंगडशा बाबाच्या कानावरती आवाज गेला. आता त्यांनी श्राप दिला महाराज, हे जल म्हणे पवित्र जल, हे माझं पवित्र जल आहे म्हणे, नमाज झाल्यानंतर मला हे पवित्र जल लागतं म्हणे महाराज. आणि त्यामध्ये कोणी उडी मारली? ज्यांनी मारली म्हणे वैसे डुबते राहू. आता रामेश्वर भट्टाचा दाह झाला, पाण्याच्या बाहेर आले दाह महाराज. पाण्याबाहेर आले की दाह महाराज. आता करायचं काय? कवर पाण्यात राहायचं आपण, काय पानकोंबडे आहे का? नाही. बरं मग 2 शिष्यांनी काय केलं? शिष्यांनी धोतर भिजवलं. धोतर भिजवून त्यांच्या अंगावरती दिलं. मडके आणले महाराज, 2 मडके. मडके असल्याला शिष्य कसे भेटले काय माहिती, पण भेटले. मडके आणले महाराज. मडके आणल्याच्या नंतर काय करतो आपण? खांद्यावर घेतली, त्याला टोच पाडली, जिवंतपणी टोच पाडली. आणि मग ते पाणी अंगावरती, दाह होतोय, आले. आल्याच्या नंतर नागेश्वराच्या पुढे आले. हे कैलास राणा शिवचंद्र मोळी, मी पदर पसरतो, माझा दाह शांत व्हावा. नागेश्वर स्वप्नात सुद्धा नाहीत महाराज. नंतर स्वप्नात आले, म्हणले तुम्ही संतांना शरण जा. संतांना शरण जायला सांगितलं. आणि नंतर मग संतांना शरण जा म्हणल्याच्या नंतर कळव ना तुकोबारायांकडे जायचे. ताप कोणाला दिला होता महाराज? तुकोबारायांना दिला. तुकोबारायांकडे गेलं पाहिजे, तिथं फाटा फोडला, माऊलींकडे गेले. बरं माऊलींकडे गेल्याच्या नंतर माऊलींना प्रार्थना केली, महाराज माझा दाह शांत व्हावा. माऊली स्वप्नात आले. माऊली म्हणले सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, तुम्ही तुकोबारायांकडे देऊला जा, देऊला जा. आता उपाधी आडवी येते महाराज, मोठ्या लोकांना उपाधी खरंच आडवी येते. जायचं कसं? वयात आपणच बुडवाय सांगितलं. आणि मग तुकोबारायांना शिष्यांकडे 2 ओळी लिहून दिल्या महाराज. 2 ओळी लिहून दिल्या. शिष्य घेऊन आले. घेऊन आल्याच्या नंतर थोडं धावतच बघू आपण, आता वेळ कमी राहिला आपल्याकडं. तर शिष्यांकडे आल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणले, अरे अरे रामेश्वर भट्टांचा दाह झाला. तुकोबारायांनी त्यावरती एक सुंदर असा अभंग लिहून दिला. तो अभंग रामेश्वर भट्टांनी वाचला. त्यातली शेवटची ओवी वाचली महाराज. त्याच्यानंतर रामेश्वर भट्टांचा दाह शांत झाला. दाह शांत झाला. प्रचिती आली ना महाराज, प्रचिती आली. तोपर्यंत कानावर बातमी आलेली, गाथा तरुण आला. बरं देवतल्या माणसांनी त्याची मस्तपैकी मिरवणूक काढली महाराज. टाळ दिंडी घेऊन अशी मस्त भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली. रामेश्वर भट्ट आले, तुकोबारायांचे शिष्य झाले. तुकोबारायांनी नंतर भरपूर काही तुकोबारायांचे ते त्या ठिकाणी चरित्र आपण वाचतो. झालं असं, निर्वाणाचा काळ आला. आणि मग तुकोबाराय देवाकडे मागून, तुकोबारायांनी भर आयुष्यामध्ये देवाकडे काहीच मागितलं नाही महाराज, काहीच मागितलं नाही. परंतु आता तुकोबाराय देवाकडे, आणि थेट देवाकडे नाही मागत. हा, तुकोबाराय म्हणतात निर्वाणीचा वेळ आलाय ना, मग तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात. मग देवाला आता विनंती करायची, देवाला बोलवायचंय. कशासाठी? निर्वाणाचा काळ आलाय तुकोबारायांचा, देवाला बोलवायचंय. मग आता मोठ्या माणसाला कोणीतरी वशीला टाकावा लागतो, वशीला टाकावं लागतं. मग तुकोबारायांनी, तुम्ही संकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुम्ही संकादिक संत, देवाला जाऊन नमस्कार सांगा. संकादिक संत म्हणले आता चालू. निघाले संकादिक संत. संकादिक संत गेले, देवाला निरोप सांगितला, परत आले. म्हणे आम्ही देवाला तुकोबाराय नमस्कार सांगितलंय, तुमचा निरोप दिलाय. पण झालं असं, त्यांना घेऊन येणार जे परिवहन मंडळ गरुड राज, हा, त्यांना थोडी विनंती करा.
मग गरुडाचे पायी वा 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 वेगे आणावा तो मज दिनाचे गरुडराजाला विनंती केली. गरुडराज म्हणले आता घेऊन येतो देवाला, आता घेऊन येतो. पण झालं असं, गरुडराज म्हणले की देवाचे पाय लक्ष्मी आई दाबतात, तेवढे पाय लक्ष्मी आईने सोडले ना, मग झालं. पाय लक्ष्मीचे या अभंग म्हणतो ना आपण दरवेळी, हा ते या प्रकरणातलेत महाराज. लक्ष्मी आई म्हणले आता पाय सोडते आता. पण काय झालंय, पाय दाबता दाबता देवाला लागली योग निद्रा. देवाला योग निद्रा लागली महाराज. आपल्याला लागते ती भोग निद्रा, देवाला लागते ती योग निद्रा. देव योग निद्रा लागली म्हणे देवाला. मग देव ज्या बेडवरती झोपले होते तो बेड हलवायचा आहे. मग काय देव शेषाला विनंती करतात. ते काय विनंती करतात शेषाला? तुका म्हणे शेषा तुका म्हणे शेषा, 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 तुका म्हणे शेषा. जागे करा ऋषिकेशा, वेगिया वातो हारी, वेगिया वातो आणि मग शेषानी बेड हलवला, देव जागे झाले. गरुडराजाला काढले, देव निघाले तुकोबारायांना आणायला. तुकोबारायांना आणायला निघाले. तुकोबाराय सगळ्यांकडे जायला लागले. आता देव मध्ये सप्ताच भरला होता, सगळेजण देऊतच. सगळ्यांना तुकोबाराय विनंती करू लागले, वैकुंठाला येता, वैकुंठाला येता. तुकोबारायांना कोणी गमतीने जरी विचारलं तुकोबाराय कुठं चालले, तुकोबाराय म्हणायचे वैकुंठाला चाललो, गमतीने म्हणायचे महाराज. तुकोबारायांना म्हणाले आम्ही जातो मुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या आम्ही जातो गावा. आमचा राम राम अख्ख्या देव धावा, राम राम करत आहे. आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, आजवर होतो तुमच्या गावी. आमुचा राम आमुचा आता कृपा सुद्यावी. घरोघरी तुकोबाराय जाऊन विनंती करतायत, महाराज वैकुंठाला येता का, मी वैकुंठाला चाललोय. कोणी यायला तयार नाही महाराज, कोणीच नाही. शेवटी आवलीकडे तुकोबाराय गेले. आवले म्हणते आवले वैकुंठाला चाललो, येते. आवली म्हणले महाराज माझी म्हैस गाभाने, मी काही येत नाही. जा कुठं जायचं ते पण लवकर या. हे महाराज जा शब्द ऐकला तुकोबारायांनी, पण लवकर या हा शब्द तुकोबारायांनी कानावर सुद्धा घेतला नाही. निघाले तुकोबाराय. मग पहिलं आले हरी, शंख चक्र सोबे करी. गरुड येती फडतकारे, नाभी नाभी म्हणतकारे. कोट वीण लाड ब्रह्मज्ञाने हाती, मुक्त आत्मस्थिती. शेवटी तुकोबाराय म्हणतात धन्य म्हणविन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला, भाग्य आम्ही तुका देखील. आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम. आता कृपा सुद्यावी.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम